मुंबईत एकट्या मुंबईत 6519 घटना समोर आल्या। 2019 ही सगळी आकडेवारी आहे। तर दिल्ली ही क्राइम कॅपिटल का म्हटली जाते, तर हे आकडे आहेत 12902। त्यामुळे या सगळ्या गंभीर परिस्थितीमध्ये आज महिलांना नेमकं निर्भय कधी वाटेल हा सवाल आपल्याला उपस्थित करायचा आहे। आणि म्हणूनच आज या चर्चेमध्ये या सगळ्या महिला कार्यकर्त्या, महिला नेत्या आणि स्वतः पीडित सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। सुरुवातीला मी नागपूरला जातो। नागपूरला आता आपल्या सोबत पीडित महिला आहेत, कारण या आता जी आकडेवारी दाखवली त्या हजारो महिलांमधली एक महिला, एक पीडिता आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्यापासून सुरुवात केल्यानंतर मग कळेल की काय इथं बदल होणं गरजेचं आहे। ताई, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये। तुमच्यासोबत नेमकं काय झालं ते आधी सांगा, आणि त्यानंतर तुम्हाला आणखी ही सगळी तुमच्याबद्दलची अत्याचाराची घटना घडल्याच्या नंतर व्यवस्थेकडून तुम्हाला कशा प्रकारचं उत्तर मिळालं, कशा प्रकारे तुमच्यासोबत वागलं गेलं ते सुद्धा सविस्तर सांगा। सर, माझी घटना आहे 2017 ची। बोला, सलग बोला ताई। हॅलो ताई, सलग बोला। सर, मी 2015 पासून तर 2017 पर्यंत शहजाद वाणी या नावाच्या व्यक्तीसोबत WeChat या ॲप्लिकेशनवर 2015 मध्ये मी त्याला भेटली होती। बर, काय झालं पुढे? सर, त्यानंतर मी आवाज येतोय, तुमचा आवाज येतोय। 2015 पासून तर 2017 पर्यंत 2015 पासून ते 2017 पर्यंत आम्ही सर बोलत राहिलो, पण या बोलण्याचा फायदा सर त्यांनी घेतलेला आहे। 2017 मध्ये सर जस्ट माझं पॉलिटेक्निक कंप्लीट झालं होतं, तर मला जॉबची गरज होती। तर त्या मुलाने मला सर जॉब लावून देतो या बहाण्याने सर त्यांनी मला पुण्याला बोलवलं। आणि देन त्याच्यानंतर सर म्हणजे त्यांनी मला तिथे म्हटलं गेलेलं आहे की हम फ्रेंड के घर पे रहेंगे। आणि हे बघून सर मी माझ्या पॅरेंट्सला पण हे सांगितलं की मित्राच्या घरी राहणार आहे। परंतु सर त्यांनी मला जेव्हा मी तिथे पोहोचली त्याने मला हे म्हटलं की मेरा फ्रेंड कहीं बाहर गया हुआ है, तो हम यहाँ पे लॉज पे रुकेंगे करके। सर माझी म्हणजे मी त्याला नाही म्हटलं सर लॉजवर जाण्यासाठी, तरी पण त्यांनी मला जबरदस्तीने नेलं लॉजवर। आणि तिथे सर मला पहिले तर एक रम दिल्या गेली, त्याच्यामध्ये आणखी काय होतं हे मला माहिती नाही आहे। पण त्या बॉटलीनंतर त्यांनी माझ्यासोबत जे केलं ते म्हणजे सर खूप चुकीचं आहे। आणि सर त्यांनी मला इवन दो हेच नाही, त्यांनी माझे सर पूर्ण न्यूड फोटोज काढले, न्यूड व्हिडिओज काढले, आणि सर ते मला सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली की जर तू हे कोणाला सांगितलं किंवा तू कोणाला काही हे केलं तर मी तुझे फोटो सोशल मीडियावर टाकेल किंवा तुझ्या आईवडिलांना दाखवेल, पूर्ण तुझ्या समाजामध्ये दाखवेल मला। आणि हेच नाही सर, मला मारण्याची धमकी सुद्धा दिली मला, इवन दो त्यांनी मला मारलं सुद्धा आहे। देन त्याच्यानंतर सर मी जानेवारी 2018 मध्ये मी माझ्या एक्झाम निमित्त गेली होती सर। तर तेव्हा त्यांनी मला म्हणजे मी एक स्टेटस वगैरे टाकलं होतं, तर ते बघून सर त्यांनी मला वापस बोलवलं आणि त्यांनी मला म्हटलं की तू अगर नहीं आई तो तेरे साथ मैं ऐसा करूंगा कि तूने कभी लाइफ में सोचा नहीं होगा। सर मी माझ्या इज्जते खातीर सर मी खूप घाबरली तेव्हा। मी कोणाला सांगू सुद्धा शकत नव्हती की माझ्यासोबत असं झालेलं आहे, माझ्यासोबत तसं झालेलं आहे। मी म्हणजे तेव्हा मी शिकत सुद्धा होती आणि पॅरेंट्सचं पण हे होतं, तर मी कोणाला सांगू सुद्धा शकत नव्हती सर। तर त्यानंतर सर त्यांनी म्हणजे मी त्याला म्हटलो की तूने मेरे साथ इतना सब कुछ किया
तो मतलब मैं जान दे रही हूँ करके त्यांनी मित्राच्या रूमवर बोलवलं सर मला. आणि मित्राच्या रूमवर बोलवल्यानंतर मित्राला बाहेर पाठवलं सर ऑफिसला त्याच्या. आणि मला टोटली सर बांधून मला त्यांनी हे केलेलं आहे, अत्याचार केलेला आहे सर माझ्यावर त्यांनी. इवन दो सर त्यांनी मला वॉशरूमला सुद्धा नव्हतं जाऊ दिलं. म्हणजे खूप जास्त अत्याचार झालेला आहे सर माझ्यावर. जेव्हा मी त्याला म्हटलं की मी माझा जीव देणार आहे, तर तेव्हा त्यांनी मला म्हटलं की मैं तेरे साथ शादी करूंगा, मैं तेरे साथ रहूंगा, इसलिए ये सब कुछ हो गया मेरे से, सॉरी वगैरे म्हटलं गेलं सर मला. पण त्याच्यानंतर मी हे सर्व तो जम्मूला राहतो, कटरा वैष्णो देवीला. मी तिथे जम्मूला जाऊन त्याच्या आई वडिलांना सांगितलं हे की आपके बेटे ने मेरे साथ ऐसा ऐसा किया है. तर 8 फेब्रुवारी 2020 ची गोष्ट आहे सर. जेव्हा मी त्याच्या वडिलांना सांगायला गेली तिथे, त्याच्या आई म्हणजे त्याच्या पूर्ण फॅमिलीने प्लॅनिंग करून सर मला तिथे त्याच्या हॉटेलच्या त्याचं स्वतःचं गेस्ट हाऊस आहे तिथे सर लॉजवर बांधून मला मारल्या गेलेलं आहे. आणि ते जेव्हा मी घरी येऊन सांगितलं तर माझ्या आई वडिलांसोबत मिळून मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. तर आज 6 महिने झाले सर आरोपी पकडला गेलेला नाहीये. आणि जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये सर कॉल करते तर त्यांचा बिलकुल मला रिस्पॉन्स नाही मिळत. ते म्हणतात की तुम्ही मॅडम IONच्या रायटरला कॉल करा, तुम्ही यांना कॉल करा, तुम्ही त्यांना कॉल करा. मी पोलीस स्टेशन मी डॉक्टर व्यंकटेश सरांना सुद्धा ऑफिसमध्ये इतके कॉल केले आहे, पुण्याचे CP आहेत ते. त्यांनी काहीच नाही केलेलं आहे सर, काहीच नाही आतापर्यंत. नाहीतर सर आतापर्यंत आरोपी पकडला गेलेला असता. 6 महिन्यापासून आजपर्यंत आरोपीला पकडला गेलेलं नाहीये. खूपच दुर्दैवी आहे. चूप असलेली आहे. आरोपी सोशल मीडिया सुद्धा चालवत आहे तरी पण बोला. आरोपी सोशल मीडिया चालवत आहे सर, तरी पण मी हे पोलिसांना सांगितल्यावरही पोलीस काहीच नाही करत आहे. का बरं सर ते चूप बसलेले आहे? ठीक आहे, तुमची ही व्यथा आहे. या राज्यामध्ये सरकार आहे, या राज्यात पोलीस आहेत, या राज्यात बलात्कारासारख्या गुन्ह्याचे सुद्धा राजकारण करणारे नेते सुद्धा आपल्याकडे आहेत. पण आज मात्र तुमचा आवाज ऐकणारा कोण आहे याचं उत्तर तुम्हाला अजून मिळालेलं नाहीये. तो प्रश्न घेऊन जातो मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई चाकणकर आता आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही जेव्हा विरोधात होतात तेव्हाही आणि आता सुद्धा महिलांचा आवाज बनून तुम्ही आतापर्यंत एक महिला आघाडीचं काम तुम्ही करताय एक नेत्या म्हणून. आज तुमच्या राज्यामध्ये एक महिला 6 महिन्यापासून आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा न्याय मागण्यासाठी धडपडते, तिची दखल कोणी घेत नाही. मग उत्तर प्रदेशला जंगल राज म्हणायचं, महाराष्ट्राला काय म्हणायचं? सर, आजच्या या डिबेटमध्ये मी थोडीशी लेट जॉईन झाली, मला सविस्तर ही माहिती ऐकता आली नाहीये. पण या मुलीची जी व्यथा की 6 महिने झाले तुम्ही म्हणताय आणि त्याची दखल घेतली गेली नाहीये, मी नाही म्हणत.